माहिती मागे उद्धव ठाकरे हाय 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 उद्धव ठाकरे हाय हाय उद्धव ठाकरे हाय हाय। आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात ते समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि या वाईट गोष्टींचा आम्ही निषेध करून लवकरात लवकर त्या गोष्टीचं कुठेतरी निरासन व्हावं। जे नराधम जे हे वाईट कृती करतात त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं याच्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत याचा निषेधार्थ। काल जो काही उभाटा शरद पवार गट आणि नाना पटोलेची काँग्रेस यांनी महाराष्ट्र बंदचं त्या ठिकाणी आवाहन केलं होतं, हायकोर्टाने त्यांना चपराक दिली आणि त्यामुळे नौटंकी आंदोलन आज ते त्या ठिकाणी करत आहे। आमचा त्यांना सवाल आहे की आपलं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला होता, बीडमध्ये घटना घडल्या होत्या, अनेक घटना त्यावेळेला घडल्या होत्या। त्यावेळेला तुम्ही फास्ट ट्रॅकवर त्या आरोपीला सजा द्यायची मागणी नाही केली। त्यावेळेला सुप्रिया सुळे झोपल्या होत्या का? शरद पवार झोपले होते का? उद्धव ठाकरे झोपले होते का? बदलापूरच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। ती शाळा कुठल्याही संस्थेचा असू दे त्या शाळेवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे याकरता राज्य शासनाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे। उज्ज्वल निकमवरही ते आरोप करतात। ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना फासावर लटकवण्याचं काम याच उज्ज्वल निकमने केलं होतं आणि त्यावेळेला त्यांचं अभिनंदन करण्याचं काम त्यावेळेला ह्याच उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि आता त्यांना उज्ज्वल निकम यांची एनर्जी झाली आहे का? हा, त्या ठिकाणी उज्ज्वल निकम हे फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी आरोपीला सजा देण्याचा तात्काळ प्रयत्न करतील। आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी देण्यात यावी याकरता आजचं आंदोलन आम्ही केलं आहे। आणि काँग्रेस उद्धव ठाकरे हे जे काही नौटंकी करतात ना, हे महाराष्ट्रातल्या महिलांचं लक्ष विचलित करण्यासाठी यांची ही नौटंकी आहे। त्यांच्या पोटात गेल्या 15 दिवसापासून जुलाब झालेले आहेत। हे जुलाब काय झाले की राज्य शासनाने महिलांच्या अनेक चांगल्या योजना या राज्यात राबवलेल्या आहेत, या योजना त्यांना बघवत नाहीत आणि त्यामुळे खोटे आरोप राज्य शासनावर करायचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, नाना पटोले हे गेले 8 दिवस
झोपेतनं उठले का मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हा एकच विषय. त्यांच्याकडे एवढ्या महिला भगिनींच्या अकाउंटवर पैसे आलेत, परंतु त्यांना काही महिलांबद्दल आपुलकी राहिलेली नाहीयेत आणि त्यांना खोटे आरोप करायचे. सकाळी उठून आपण 2.5 वर्षात काय काम केलं ते जनतेसमोर आणा आणि एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेलं काम हे आम्ही जनतेसमोर आणू. समोरासमोर मैदानावर या, आम्ही डिबेट करायला